नमस्कार. जर आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण एका तासात कसा स्वयंपाक करू शकतो ह्याच्या अनेक टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला कणिक तिंबून घ्यायचे. कणिक तिंबताना ज्यादा मळत न बसता फक्त गोळा तयार करून तेल लावून ठेवायचा झाकून व चपात्या करण्यापूर्वी त्याला 5 मिनटं पोळपाटवरती तिंबून घ्यायचं. तुमच्या चपात्या खूप छान मऊ अशा होतात. नंतर तुम्हाला डाळ भातचा कुकर लावायचा आहे. त्याच्यावर तुम्ही थोडीशी बटाटी पण लावा, जेणेकरून कुकरमध्ये बटाटी शिजली जातील व तुमची बटाट्याची सुक्की भाजी होऊन जाईल. मात्र कुकर लावताना आधी कुकर पाणी ओतून गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवा व नंतर डाळ तांदूळ धुवून घ्या, जेणेकरून कुकर आणि पाणी गरम होईल कुकर लवकर होतो व डाळ तांदूळ छान शिजले जातात. भाजी करताना शक्यतो फ्लॉवर, वाटाणा, वांगी यासारखी लवकर शिजणारी भाजीचा वापर करा व कमी मसाले लागणाऱ्या भाजीचा वापर करा, जेणेकरून भाज्या लवकर होतील, लवकर शिजतील व तुमचा वेळही वाचेल. मसाला करण्यात तुमचा टाईम जाणार नाही. त्यामुळे शक्यतो अशा लवकर शिजणाऱ्या भाज्यांचा तुम्ही वापर करा. कोशिंबीर करताना शक्यतो किसण्यासाठी गाजर, फ्लॉवर, काकडी वेळ जातो. त्याच्यासाठी मिक्सरचा वापर करा व कांदा आणि टोमॅटो मात्र हाताने म्हणजेच चाकूनी किंवा विळीने कट करा, जेणेकरून कोशिंबीर खूप लवकर होते, केल्यासारखीही वाटत नाही व ताटात दिसायलाही खूप छान दिसते. त्यामुळे मिक्सरचा वापर करून कोशिंबीर करा. गोड पदार्थ करताना शक्यतो रव्याची खीर, तांदळाची खीर, शेवाळ्याची खीर याचा वापर करा. त्या पटकन होतात, कमी साहित्यात होतात व चवीलाही खूप छान लागतात. दुसरा पदार्थ करण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे ह्या खिरींचाच वापर करून गोड पदार्थ तयार करा आणि सर्वांना आवडेल देखील. ह्या ट्रिक वापरून तुम्ही जर स्वयंपाक केला तर एका तासाच्या तुमचा स्वयंपाक नक्की होईल. त्यामुळे तुम्ही ही टिप्स वापरून स्वयंपाक करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.